ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ घाटाच्या उतरणीवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या 10 मोटार कार एका रिक्षांसह 11 वाहनांना 40 टनी सिमेंटच्या गोणी वाहून नेणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक बसली। या अपघातामुळे रिक्षा चालक शिवकुमार यादव वय 56 वर्ष यांच्यासह 4 जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6:45 सुमारास घडली। या अपघातामुळे ठाणे ते घोडबंदर आणि घोडबंदर ते ठाणे या दोन्ही मार्गावर सुमारे 2 तास वाहतुकीला खोळंबा झाला। जखमींमध्ये रिक्षातील 2 प्रवाशांचाही समावेश असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ घोडबंदर ते ठाणे या मार्गावर ठाण्यातून घोडबंदर काशीमीरा भागाकडे जाणारी एक मोटार कार चुकीच्या दिशेने गेली। तिच्याच मागे अन्य काही वाहनांसह रिक्षा चालकांनीही चुकीचा मार्ग निवडला। त्याचवेळी घोडबंदर ते ठाणे या मार्गावर उतरणीवरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक या वाहनांना बसली। या साखळी अपघातात शिवकुमार यादव या रिक्षा चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर तस्किन शेख वय 45 वर्ष आणि अनिता पेरवाल वय 45 वर्ष तसेच रामबली बाबूलाल वय 22 वर्ष हे 4 जण जखमी झालेत। अपघातग्रस्त वाहने ही दोन्ही वाहिनीवर आल्याची माहिती एका प्रवाशाकडून मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली। या विचित्र अपघाताच्या वेळी एका कारचा चालक कारमध्ये अडकला, त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले, तसेच 4ही जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। इतर वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांनाही किरकोळ दुखापत झाली। ते स्वतः उपचारासाठी रुग्णालयात गेल्याने त्यांची नावे समजू शकलेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। द पोलीस न्यूज ब्युरो, ठाणे।